आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी प्रकरण 21। उन्हाळ्याचे दिवस होते। हवेत उष्णता भयंकर वाढली होती। कडक उन्हाळ्याने जीवाची तगमग होत होती। प्रखर उन्हाळ्यात जीव कासावीस होत होता। माणसं उन्हाची घराबाहेर पडत नव्हती। घरात पंख्याखाली बसून राहत होती। अवी आपल्या खोलीत एक नवीन कादंबरी वाचत बसला होता। कादंबरीच्या कथानकात तो रममाण झाला होता। ग्रामीण जीवनाचं सुंदर चित्रण असलेली वाचनीय अशी कादंबरी होती। कादंबरीतील पात्राशी तो समरस झाला होता। पुन्हा प्रत्ययाचा त्याला आनंद मिळत होता। तो तन्मयतेने कादंबरी वाचनात मग्न झाला होता। इतक्यात त्याचा मित्र त्याला भेटण्यासाठी आला। बैठक हॉलमध्ये आल्यावर त्याने हलक्या स्वरात अवीला हाक दिली। अवीने हाक ऐकल्यावर कादंबरी वाचन बंद केले आणि हातातील पुस्तक टेबलावर ठेवून तो लगबगीने बैठक हॉलमध्ये आला। बैठक हॉलमध्ये आपल्या मित्राला पाहून तो म्हणाला, काय विशेष? तसं काही नाही, सहज तुला भेटावं वाटलं म्हणून आलो। तुझ्याशी थोडं बोलायचं आहे। मग बोल ना, चटकन काय ते सांग। अवी, मला प्रियंकाविषयी एक बातमी समजली आहे, तीच वार्ता तुला सांगायची आहे। प्रियंकाविषयी बातमी म्हटल्यावर अवीची उत्सुकता वाढीस लागली। तो अतिउत्सुकतेने मित्रास म्हणाला, प्रियंकाविषयी बातमी असेल तर मला ती ऐकण्याची उत्सुकता लागली आहे। चटकन ती बातमी सांग। अवी, प्रियंकाचे लग्न ठरविले जात आहे। प्रियंकाचे लग्न कुठल्या मुलाबरोबर ठरविले आहे? माझ्या माहितीप्रमाणे सातारचा मुलगा आहे। त्याचे नाव विजय आहे। त्यांचे आईवडील साताऱ्यात माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत। विजय MA ला विद्यापीठात सर्वप्रथम आला आहे। प्रियंकाच्या वडिलांनी विजयची जावई म्हणून निवड केली आहे। लवकरच साखरपुडा होणार आहे। असं म्हणतोस? मग काहीतरी करायलाच हवं। गप्प बसून चालणार नाही। काय करायचं? प्रियंकाला भेटायचं, तिचं मनपरिवर्तन करायचं। तसंच विजयला भेटायचं, त्याला प्रियंकाच्या प्रेमाची कहाणी सविस्तर सांगायची, जेणेकरून तो प्रियंकाशी लग्नास नकार देईल। ठीक आहे, तुझा विचार अगदी बरोबर आहे। थोड्याच वेळात अवीचा मित्र निरोप घेऊन निघून गेला। अवी बैठक हॉलमधून परत आपल्या खोलीत गेला। त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते। प्रियंकाचा चेहरा डोळ्यापुढून हलत नव्हता। तो कॉटवर आडवा झाला, तरी मनाला चैन पडेना, झोप येईना। त्याच्या डोक्यात प्रियंकाविषयी अनेक विचाराचे काहूर माजले होते। त्याच्या मनचक्षुपुढे प्रियंकाविषयीची चित्रशृंखला सरकू लागली। आपले कॉलेज जीवन, प्रियंकाशी ओळखीने सहवास वाढला, प्रेम निर्माण झाले, प्रेम वाढत गेले, परस्परांच्या सहवासाची ओढ लागली, प्रेमाची वृद्धी झाली। देवासमोर लग्नाच्या आणाभाका झाल्या। BAची वार्षिक परीक्षा झाली आणि उन्हाळ्याची सुट्टी पडली। सुट्टीमध्ये प्रियंकाची गाठभेट झाली नाही आणि आज वार्ता कानावर आली की प्रियंकाचे लग्न कोण्या विजयशी ठरले आहे। विजय कसा असेल ते मला माहीत नाही। तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे की नाही मला काही माहीत नाही, पण आमच्या प्रेमाचे काय? देवापुढे घेतलेल्या आणाभाकाचे काय? अशा प्रकारचे चित्रशृंखला त्याच्या मनचक्षुपुढे साकार झाली आणि काही प्रश्न त्याच्या मनापुढे उभे राहिले। असे घडलेच कसे? प्रियंकाने विजयशी लग्न करण्यास संमतीच कशी दिली? मग आम्ही देवापुढे घेतलेल्या आणाभाकाचे काय? या सगळ्या प्रकारामुळे त्याची झोपमोड झाली। झोप काही केल्या येईना। मग तो अंथरुणावर उठून बसला, थंडगार पाणी प्यायला आणि कपाटातील वा दिग्यांची सराई कादंबरी काढून घेतली। ती मनोरंजक ग्रामीण पार्श्वभूमीवरील कादंबरी वाचण्यात मग्न झाला। थोड्याच वेळात कादंबरीतल्या पात्राशी समरस झाला। रात्रीचे जेवण त्याने चटकन आटोपले आणि परत आपल्या खोलीत येऊन कादंबरी वाचन सुरू केले। रात्रीच्या 2 वाजेपर्यंत तो कादंबरी वाचत
वाचनात मशगूल झाला होता. रात्रीच्या 2 वाजल्यावर त्याने कादंबरी वाचन बंद केले आणि तो झोपण्याच्या तयारीने पलंगावर पहुडला. लाईट बंद केल्यामुळे सगळ्या खोलीत अंधाराचे साम्राज्य पसरले होते. वाचनाने मनाला थकवा आला होता, परंतु पुन्हा प्रियांकाविषयीच्या विचारानं त्यांच्या मनाची पाठशिवणी केली होती. प्रियांकाविषयीच्या विचारानं त्याच्या मनाची पाठशिवणी केली होती. पुन्हा डोक्यात विचाराचे काहूर माजले. अभिने निद्रावश होण्यासाठी डोळे घट्ट मिटून घेतले. प्रियांकाचा चेहरा डोळ्यांपुढे आणला आणि प्रणय आराधना करतच तो निद्रावश झाला. प्रकरण 21 येथे समाप्त. आक्रोश. विलास गोरे.